बंधू चक्रा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्यानटनागरा द्वैतरा विघ्नादि दोषाहरा संबंधे जगजीवतारुनिवरा पूता कृता हि धरा दातारा करुणाकरा वर्मते द्यावे विभो गुरुकरा भगवान श्री चक्रधर स्वामी दंडवत हो विचारस्थ वचन 119 कौना कौनी वेशन कौना कौनी वेशन येता जीव धर्जते हेचे वेसन म्हणजे जे परमेश्वराला व्यसनाला पात्र झाले जे परमेश्वराच्या व्यसनाला पात्र झाले त्याचे बर्वे झाले पर जे परमेश्वराच्या व्यसनाला पात्र झाले नाही त्याची काय गती हे ईशाळू आचे ईशाळू हे ईशाळू आचे ईशाळू म्हणजे परमेश्वर त्याच्यावर ईशाळू होता अथवा या परमेश्वराचे व्यसन सिद्धीला काही क्षण जाते हे ईशाळू आचे ईशाळू म्हणजे ईशाळूत्व स्वीकारले तेने करून परमेश्वराचे व्यसन सिद्धीला जाते हे ईशाळू आचे ईशाळू हे तिक्त्यवान हे म्हणजे ईश्वराभिप्राय म्हणजे ईश्वर काही ईश्वरच ईशाळू होतात काय ईश्वर पैकीचे तेही म्हणजे ईश्वर पैकीचे तेतुकेही ईशाळू होतात ईश्वर पैकीचे म्हणजे ईश्वराचे अनुयायी सगळे ईश्वराचे जे काही परमेश्वर दैवराटी जे आहे देव तान प्रसाद भिक्षू आणि सगळंच ईश्वर म्हणजे सगळे नाराज होतात ईश्वर पैकीचे ते कोणते ईश्वर पैकीचे ते कोणते कोणते तान प्रसाद भिक्षुक वासनिक शास्त्र तान प्रसाद भिक्षुक वासनिक आणि शास्त्र 5 हे दैवराटी ईश्वर पैकीचे याला ईश्वर पैकी मध्ये स्थान म्हणजे ज्या वस्तूला परमेश्वराचा संबंध झाला ते स्थान त्या स्थानाचे डावलने केले तर ते स्थान पुन्हा नमस्कारण्यात येत नाही किंवा नमस्कारू म्हणलं तर ते केल्या जात नाही डावलनं स्थान कोण जात असणार प्रसाद म्हणजे प्रसन्न होऊन दिला तो प्रसाद म्हणजे ज्या प्रसादाचे डावलने केले पुन्हा ते प्रसाद नमस्कारण्यात येत नाही विधी चालू आहे विधीमध्ये जे विष्णू कोणतं असते त्या विधीवर सहभागी होऊन देव देवतेचा प्रसाद पुन्हा प्रसाद नमस्कारला मिळत भिक्षुक म्हणजे भिक्षा करू निघाला तो भिक्षुक त्या भिक्षुकाचे डावलने केले तर त्याला त्या भिक्षुकाची पुन्हा भेट होत नाही म्हणून भिक्षुकाला वंदन आले असते असं नाही भिक्षुक आले तर भिक्षुला वंदन दंडन करा साधू बाया साधू जे साधू असतील ईश्वर पैकीचे आहेत नाही भिक्षुक आले तर त्या भिक्षुकांना कुठे केव्हाही कसं दंडवत प्रणाम करणं हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळं आपल्याला त्यांनी जे केलेले क्रिया आचरण धर्माचरण असते
त्या धर्म आचरणामुळे त्यांच्या ठिकाणी जी तपश्चर्या असते त्यामुळे त्यांनी दंडोत म्हणले, देववृक्ष म्हणले, तर तेवढा आशीर्वाद फुकट त्यामुळे दंडोत केले. असं आहे. दर्शन म्हणून फार दुर्लभ आहे दर्शन. ईश्वर भेटे का ईश्वराचे साधक भेटणं फार कठीण आहे. दुर्लभ आहे ईश्वर भेटणं, पण ईश्वराचा नाम घेण्याचा भेटणं दुर्लभ आहे. त्याने योग्यता होती. देव दुर्लभ. हा, देव दुर्लभ का देवाची आत्मीयता दुर्लभ आहे. आणि ते दुर्लभाला आपण डावलून केलं पुन्हा त्याचा दर्शन योग्यत नाही आणि तेवढी अयोग्यता आपण जळते. आपली योग्यता वाढत नाही. प्रत्येक कणाकणानं योग्यता वाढत असते. एका भिक्षुवाला दंडोत केलं किंवा त्या जीव घडलं, त्या पाणी न मागता पाणी दिलं, जेवण दिलं, तर फार विशेष गोष्ट आहे. न मांगे पानी दिए वो दूध बराबर पानी, और मांगने पर पानी दिए ते पाणी बराबर पाणी. जबरदस्त पाणी द्या म्हणून मागितलं ते खून बराबर पाणी, असं हिंदीमध्ये काय होतं. म्हणजे न मागता आलेलं पाणी घ्या, जेवण करा. आपले ईश्वर पैकीचे आहेत म्हणून ती सेवा करावी आपल्याला. त्यामुळं आपली योग्यता कणाकणाने वाढत जाते. अयोग्यते योग्य होतो आपण. प्रसाद म्हणजे प्रसन्न होऊन दिला तो प्रसाद. ज्या प्रसादाचे डावलणे केले ते पुन्हा प्रसाद नमस्कार देत नाही. त्यात पुन्हा भिक्षुकाला सुद्धा डावलणे केले तर ते भिक्षुकाची पुन्हा भेट केव्हा होईल, कधी होईल हे सांगता येत नाही. भेटला तो दुर्लभच आहे, पुन्हा कधी भेट होईल का नाही सांगता येत नाही. वासनिक म्हणजे अनिष्ट सेवे पोळे तो वासनिक. वासनिक पुन्हा म्हणायचं जे आपण आणि संसारामध्ये आहे ते संसारातले कर्म करावे ते आपल्याला. आणि हे कर्म तर देवाने नाही सांगितलं, अरे म्हणजे दोष करून ते तळमळतो, ते नाही घडलं पाहिजे, मला अनुसरण घडलं पाहिजे. तळमळणारा तो वासनिक. वासनिक पुन्हा नुसतं उपदेश दिला म्हणजे वासनिक नाही. जो तळमळतो, कृषी कर्म करतो आपण, प्रपंचामध्ये अनेक अनिष्ट क्रिया घडते आपल्याकडून, हे बरोबर नाहीये. आपण अनुसरायला पाहिजे. हे ज्याच्यामध्ये तळमळ आहे, उठून पहाटे स्मरण करतो, देवदेव करतो, दुःख करतो, तो वासनिक. बघा, त्या वासनिकाचे डावलणे केले तर त्या वासनिकाची पुन्हा भेट होत नाही. होईल का नाही सांगता येत, होतच नाही म्हणतात सरळ. असे तळमळीचा वासनिक. शास्त्र म्हणजे ब्रह्मविद्या शास्त्र. त्या शास्त्राचे डावलणे केले किंवा अवहेलन केले तर ते शास्त्र पुन्हा ऐकण्यात येत नाही. अवहेलन म्हणजे काय? चालू आहे जसे गप्पा मारती निरूपण चालू आहे तिकडे, बाबांचं निरूपण सांगतात, ज्ञान सांगतात, आणि आपण तिकडे मोठे मोठे गप्पा मारणार. काय कामाचे गप्पा इकडे तिकडे सेवा करतात, तिकडे लक्ष देऊन इकडे ती ऐकण्यात पुन्हा व्यक्ती नाही आल्या पाहिजे. म्हणून दोन्हीकडे लक्ष ठेवून ते श्रवण करणं किंवा पोथी ठेवून उपस्थित राहणे. धर्मचर्चा जिथं असेल ते जाऊन उपस्थित राहणे. बाबा म्हणजे चला पोथीला, चला ऐकायला, श्रवण करा, पठण करा, वाचन करा, आणि आपण दुर्लक्ष करायचं, दोष लागतात. ईशाळू वाचे ईशाळू, ईशाळू वाचे ईशाळू, असे दोष असे 2 वेळा का उच्चारले? ईशाळू वाचे ईशाळू, एकदम ईशाळू होतच म्हणायचं. 2दा का उच्चारले? ईशाळू वाचे ईशाळू म्हणजे जीव देवताचा ठाई ईशाळूत्व असे. त्यामध्ये जीव देवता यांच्या ठिकाणी ईशाळूत्व आहे. जीव देवतेच्या ईशाळूत्वापेक्षा ईश्वरीच्या ईशाळूत्वाचे विशेष आहे. कारण परमेश्वराचा असा म्हणजे तिथं गैरच नाही. राग आला तर हळूहळू तिची आयुर्वेदा वाढत जाते आणि चाललं उतर खाली. मग वेळ वाढत येतो आयुर्वेदाचा. प्रसव म्हणतात, प्रसव वाढत चालला म्हणतात त्याला. हा, म्हणून ते अवहेलन होऊ नये शास्त्राचं विशेष आहे. तो कसा विशेष, तो कसा ना जीवाचे ईशाळुत्व देहपर्यंत. जीवा एखादा मनुष्य रुसला फुगला तर ते मरेपर्यंत ठेवते नाही ईशाळुत्व. म्हणजे राग मनामध्ये, तुम्ही बोलत नाही, काय करत नाही, काय करत नाही. देवतेची ईशाळुत्व कोपर्यंत
मायेची जडत्व 1 कोटी वर्षे. देवता किंवा चैतन्य माय देवता कसं देवताचं आणि मायेचं देवता म्हणजे माया असेल. मायेचे ईशावत्व 1 कोटी वर्षापर्यंत. ते तोंडच बघत आहे त्यावर येऊ देऊन जरा राव जाते कुठेवाले पुढे झालं हो रावला त्या समोर येऊ देत नाही असं आहे. मग देवते ईशावत्व आणि कोटी वर्षे आणि परमेश्वराचे ईशावत्व सृष्टीपर्यंत. आता अशी किती कोटी वर्ष जातात हे सांगता येत नाही. परमेश्वराने ईश्वरत्व स्वीकारलं किती कोटी वर्षे जातात हे सांगता येत नाही. जीवाच्या देहापर्यंत आहे, देवतेचे 1 कोटी वर्षेपर्यंत आणि परमेश्वराचं असे किती अनंत कोटी जातात सांगता येत नाही. परमेश्वरा ईश्वरत्व होऊ दे, परमेश्वराचं मन पालन करायला. टीकाकार शंकरतात तर व्यसन आणि ईशाळुत्व कैसे. परमेश्वराने ते व्यसन स्वीकारलं कोणतं जीवदान. मग ईशावत्व देव रुसले किती 1 सृष्टीपर्यंत कोट्यान वर्षे ईश्वर स्वीकारलं. मग जीवन उद्धार कसं होईल. शंका करतात टीकाकार इथं महाग ते व्यसन आहे, जीवधाचे व्यसन आहे. आपण देव तळमळतात. इथं किती रुसले देव आता हे कसं. तर व्यसन म्हणजे जीव उद्धरावयाचे व्यसन. आणि ईशाळू कैसे म्हणजे ईशाळू तू म्हणणं कसं घडलं. व्यसनाची उद्धरण आहे. किती ईशाळू म्हणणं कसं घडलं. ना व्यसन द्यावे ऐसे म्हणजे ज्ञान द्यावे ऐसे व्यसन आहेच व्यसन आहे. मग दिधलिया उल्लेख युले ही अनुचित न सामाये. मग दिधलिया म्हणजे ज्ञान दिधलिया युली अनुचित न सामाये म्हणजे तर क्षमाच नाही. ज्ञान दिलं, ज्ञान देण्याच्या पहिले जे काही ईश्वर झाले तर ज्ञान दिल्यावर त्या ज्ञान कळलं तिथं क्षमा नाही. कसं जाणीव करून दिलं तरी तू असं करतोस तिथं क्षमा नाही. अज्ञानाला माफ करतो, ज्ञानाला माफच करतो. युले ही अनुचित न सामाये म्हणजे सामावत नाही. पुन्हा टीकाकार सेवा करतात. युली अनुचित न सामावत का सामावत नाही. तर कृपा कैसी म्हणजे परमेश्वर कृपाळू म्हणणं कसं घडलं. पुन्हा म्हणतात परमेश्वर दयाळू मयाळू कृपाळू आहे. राग कशाला येऊ परमेश्वराला. मग टीकाकार गप्प बसत नाही तर पुन्हा त्या प्रश्न करतातच. म्हणून टीकाकार शंका करतात असं कसं. ना दोष अभेरोती हे शाळूपण. ना दोषाचं अभेरण करतात ही शाळूपण. असा ईशाळुत्वाचा स्वीकार का करतात. परमेश्वर दयाळू मयाळू आहे, कृपाळू आहे, व्यसनभूत आहे. असा विश्वास देव आहे. ह्या रोष का धरतात देवाचा देवाबद्दल का. येणे विन जीव गुणे विन म्हणजे विषाळुत्वाचा स्वीकार केल्या विन जीव म्हणजे जीव गुणी न लगती म्हणजे इष्ट क्रियेला प्रवर्तत नाही. आता कृपा आपलं मापच करतील असं नाही, ती परमेश्वराची इच्छा. या कारणे ईशाळू झाले म्हणजे ईशाळुत्वाचा स्वीकार केला. दोष घडला.